नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. अजूनपर्यंत मुंबईचं महापौर कोण हे सध्या तरी ठरलं नाही आहे. कारण की यांचे गेम चालू आहेत आतल्या स्वतःच्या फायद्यासाठी. जनतेचा फक्त वापर करून घेतात, बाकी काही नाही. ठीक आहे, सगळं दाखवतं इलेक्शनच्या आधी की आमची महायुती आहे, हे आहे, ते आहे, असं तसं सगळं काही दाखवतात. नंतर यांचा गेम वेगळाच असतो. रिझल्ट लागल्याच्या नंतर इलेक्शन 15 तारखेला झालं, 16 तारखेला रिझल्ट लागला. अजूनपर्यंत महापौर कोणत्या पक्षाचा व्हावा ह्या अजून मेल साधत नाही आहे यांचा. मग महायुती कसली तुमची? तुम्ही काय पहिलं हे केलात? तुमची अंडरस्टँडिंग काय आहे? म्हणजे तुमच्या फायद्यासाठी तुम्ही कोणताही पक्ष निवडू शकता, कोणत्याही मागण्या करू शकता, हेच ह्यावरून दिसून येतं ना. कशाला जनतेला पागल बनवतो उगाच. आणि जनता खरंच पागलच आहे. काय सांगता येत नाही कोणाचं काय. ठीक आहे. कोणत्याच नेत्यावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा हे सध्याचं राजकारण असं चालू आहे. करून असं कोण कधी पलटेल, कोण कधी तिकडे जाल. मागे राज ठाकरेंनी बोलले होते की ह्यावेळी कॅरम असा फुटलेला आहे की कोणत्या सोंगट्या कोणाच्या भोकात गेलेत तेच कळत नाही. आणि ही खरीच गोष्ट आहे की कोण कधी कुठे जाईल हे कळणार नाही. सत्य आहे. तर जनता प्लीज जागा व्हा, लक्षात ठेवा. हे लोक काय करतात आणि काय करत स्वतःच्या फायद्यासाठी आपला फक्त वापर करून घेतात, बाकी काय करत नाही हे लोक. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.